मकर संक्रांतीसाठी झटपट आणि सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. न हात भाजता आणि कमी वेळात फक्त आणि फक्त खमंग आणि परफेक्ट लाडू बनतील अशी ही रेसिपी. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, जेणेकरून तीळ करपले जाणार नाहीत. तुम्हाला मी इथे एक छोटीशी टिप सांगते. तीळ आपल्याला वरचेवर खमंग भाजून घ्यायचे. जास्त भाजल्याने तिळाचा रंग खरपूस दिसेल, ज्यामुळे लाडू वळल्यानंतर त्यांना एक असा काळसर रंग येऊ शकतो. त्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे. या अशा प्रकारे शेंगदाणे खरपूस दिसले पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरमध्ये लावून याची पेस्ट करून घ्यायची आहे. शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे, जास्तच बारीक नाही करायची आहे. सुकं खोबरं देखील खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला गूळ या अशा पद्धतीने चिरून घ्यायचे. मी इथे ऑर्गॅनिक काळं गूळ वापरला आहे, तुम्ही चिकीचा गूळ देखील वापरू शकता. आता आपल्याला एका गरम भांड्यात 1 चमचा तूप घालून घ्यायचंय आणि त्यामध्ये चिरलेलं गूळ घालून गॅस मंद आचेवर ठेवून गुळाला थोडा वेळ परतून घ्यायचंय. आता आपल्या मिश्रणात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून गुळाला एक चांगलं मऊसर आणि छान वितळल्यासारखं टेक्स्चर येईल. गूळ तुपात मिक्स करताना काळजी घ्या की तुमचं गूळ चिटकणार नाही किंवा त्याचे गड्डे तयार होणार नाहीत. गूळ जोपर्यंत पूर्णपणे वितळलं जात नाही तोपर्यंत आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचंय. गूळ अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ नाही करायचंय. जर अजूनही मिश्रणात गड्डे दिसत असतील तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते व्यवस्थित पातळ करून घ्यायचंय. त्यानंतर गुळामध्ये आपल्याला भाजलेले तीळ, भाजलेलं सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट घालून मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचंय. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडरमुळे लाडवांच्या चवीत हलकीशी गोडसर आणि सुगंधी चव येते, ज्यामुळे लाडू अजून छान बनतात. त्यानंतर आपलं हे चांगलं ढवळलेलं मिश्रण रेडी आहे. आता आपण यापासून पटापट लाडू वळून घेणार आहोत. लाडू वळण्याआधी हाताला चांगलं असं तूप लावून घ्यायचंय, जेणेकरून हात भाजला जाणार नाही. सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी देखील लावून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चटके बसणार नाहीत. आपल्याला लाडू मिश्रण गरम गरम असतानाच वळून घ्यायचे, कारण मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळणं कठीण होतं. इथे एक खास टिप मी तुम्हाला सांगत आहे. लाडू वळताना मिश्रण एका हातात घेऊन फक्त जमा करून वळून घ्यायचे आणि दुसऱ्या स्वच्छ हाताने त्याच लाडूला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आपल्या हाताला मिश्रण चिकटकल्यामुळे लाडूला नीट आकार देता येत नाही, म्हणून ही खास टीप मी तुम्हाला सांगत आहे. अजून एक गोष्ट, शक्यतो काळं गूळ वापरा, कारण चिकीचा गूळ चिकट असल्यामुळे लाडू कडक देखील होऊ शकतात. लाडवांमध्ये गुळाचं प्रमाण अगदी बरोबर असलं पाहिजे. जर गूळ जास्त घेतलं तर लाडू कडक देखील होऊ शकतात. मकर संक्रांतीसाठी आपले हे स्पेशल तिळाचे लाडू बनून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपले लाडू किती मऊसर आणि खमंग दिसतायत. तर आपले हे असे परफेक्ट लाडू बनून तयार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.